So in the today's session, this session is related to our pharmaceutical chemistry practical. So this is our first session. That's why we are discussing about syllabus. So throughout year मध्ये तुम्हाला practical मध्ये काय काय बघायचे हे आपल्याला पहिल्यांदा डिस्कस करायचे. तर सिलेबसचं डिस्कशन होईल. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू लर्न फार्मास्युटिकल लॅबोरेटरी रूल्स. म्हणजे ज्यावेळेस पण तुम्ही फार्मास्युटिकल लॅब मध्ये जाता, फार्मास्युटिकल केमिस्ट्रीच्या लॅब मध्ये, तर त्यावेळेस तुम्ही कोणत्या प्रिकॉशन घेतल्या पाहिजे किंवा त्यावेळेस तुमच्याकडे काय काय असलं पाहिजे. सो बेसिकली फार्मास्युटिकल केमिस्ट्री लॅबोरेटरीचे जे रूल्स आहेत ते रूल्स आपल्याला इथं लर्न करायचे आहेत. सो इफ टाइम परमिट्स वी आर गोइंग टू लर्न व्हेरियस ॲपॅरेटस युज्ड इन फार्मास्युटिकल केमिस्ट्री. जर समजा टाइम आपल्याकडे असेल तर आपण ग्लासवेअर कोणते यूज केले जातात किंवा कोणते ॲपॅरेटस फार्मास्युटिकल केमिस्ट्री लॅब मध्ये आपल्याला बघायला मिळतात ह्याचा एक आपण शॉर्ट रिव्ह्यू पण आजच्या लेक्चरला आपण घेऊयात. फार्मास्युटिकल केमिस्ट्री प्रॅक्टिकल सेशन आहे हा. सो सिलेबस बघूयात. फार्मास्युटिकल केमिस्ट्री प्रॅक्टिकल सिलेबस. सो फर्स्ट आहे लिमिट टेस्ट. ह्या थ्रूआउट इयर मध्ये पहिला पॉइंट जो आहे तो लिमिट टेस्टचा आहे. सो लिमिट टेस्ट आपल्याला का परफॉर्म करायचे किंवा लिमिट टेस्ट कशा परफॉर्म केल्या जातात हे आपल्याला ह्या प्रॅक्टिकलच्या सिलेबस मध्ये बघायचे. ऑल्सो हाच बीट तुम्हाला थेअरी मध्ये पण इन डिटेल तिथं आहे. सो दोन्हीकडे पण हा बीट इन्व्हॉल्व केलाय बिकॉज इट इज रिलेटेड टू फार्मास्युटिकल इम्प्युरिटीज. सो फार्मास्युटिकल इम्प्युरिटी हा खूप इम्पॉर्टंट असा बीट आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्री मधला. सो त्यामुळे दोन्हीकडे पण तुम्हाला थेअरी ऍज वेल ऍज प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला लिमिट टेस्ट फॉर क्लोराइड, सल्फेट, आयर्न, हेवी मेटल हे कॉमनली बघायला मिळतं. सो इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू लर्न लिमिट टेस्ट. ज्यावेळेस नेक्स्ट लेक्चर ज्यावेळेस आपला असेल त्यावेळेस आपण लिमिट टेस्ट पासून स्टार्ट करूयात. सो क्लोराइड, सल्फेट, आयर्न, हेवी मेटल ह्याचे आपल्याला काय बघायचे, लिमिट टेस्ट बघायचे. कसं परफॉर्म केले जातं, कोणते ग्लासवेअर लागतात आणि हे परफॉर्म का आपण करतोय हे सगळं आपल्याला इन डिटेल लर्न करायचंय. नेक्स्ट आहे आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर anion cation ऍज पर इंडियन फार्माकोपिया. सो तुम्हाला सगळ्यांना इंडियन फार्माकोपिया काय हे माहितीये का? येस मॅम. इंडियन फार्माकोपिया कशामध्ये तुम्ही लर्न केला? कोणत्या सब्जेक्ट मध्ये हा पॉइंट आला होता? फार्माकोग्नसी. कोग्नसी. ओके. फार्मास्युटिक्स मध्ये पण आहे मॅडम. येस. सुटिक्स मध्ये तुम्ही हे बघितलं असेल की इंडियन फार्माकोपिया चे इन डिटेल तुम्हाला त्या दोन सब्जेक्ट मध्ये तुम्ही बघितले असेल. पण आता तुम्हाला फार्मास्युटिकल केमिस्ट्री ह्या सब्जेक्ट मध्ये काय बघायचंय की जे पण अनायन्स अँड कॅटायन्स आहेत, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक अनायन्स अँड कॅटायन्स, त्याच्या रिलेटेड कोणत्या टेस्ट आहेत म्हणजे आयडेंटिफिकेशन टेस्ट. त्यांना आपण कसं आयडेंटिफाय करायचं याच्या रिलेटेड टेस्ट आहेत. त्या टेस्ट तुम्हाला इथे लर्न करायच्या आहेत. सो त्या टेस्ट कोणाच्या बेसवरती आहे, इंडियन फार्माकोपिया मध्ये त्या ऑलरेडी इन्क्लूड केलेल्या आहेत. त्या बेसिस वरती आपल्याला लर्न करायचं. नेक्स्ट बीट आहे फंडामेंटल्स ऑफ अ व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस. सो व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस आणि ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस आणि ग्रॅव्हिमेट्री अनालिसिस हे पण बीट तुम्हाला थेअरीमध्ये इन्क्लूड केलेत. फक्त तुम्हाला इथे काय करायचंय, प्रॅक्टिकली परफॉर्म कसं केलं जातं हे बघायचं आहे. सो इन दॅट प्रिपरेशन ऑफ अ स्टँडर्ड सोल्युशन अँड स्टँडर्डायझेशन ऑफ अ सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम परमॅग्नेट. मग तुम्हाला व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस अंडर तुम्हाला काय बघायचंय की प्रिपरेशन कसं केलं जातं, म्हणजे स्टँडर्ड सोल्युशन कसे बनवले जातात आणि त्यांचं स्टँडर्डायझेशन कसं केलं जातं. तर हे दोन वर्ड जे आहेत की स्टँडर्डायझेशन म्हणजे काय, सो स्टँडर्डायझेशनला काय प्रोसेस असते का, हे सगळं आपल्याला रिस्पेक्टिव्ह त्या बीट मध्ये इन डिटेल लर्न करायचंय. मग ह्या अंडर तुम्हाला कंपाऊंड जे आहेत, केमिकल कंपाऊंड ते लर्न करायचे, सोडियम हायड्रॉक्साईड अँड पोटॅशियम परमॅग्नेट. आफ्टर दॅट
नेक्स्ट पॉइंट आहे एसे ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. सो एसे मध्ये तुम्हाला कंपाऊंड दिलेले आहेत, त्या कंपाऊंडचे एसे परफॉर्म करायचे आहेत. मग ते एसे काय आहेत, कसे परफॉर्म केले जातात ते तुम्हाला त्या रिस्पेक्टिव्ह प्रॅक्टिकल मध्ये बघायला मिळतील. सो फेरस सल्फेटचा एसे जो आहे तो रेडॉक्स टायट्रेशन वरती बेस्ड आहे. सो इन डिटेल तुम्हाला लर्न करावं लागेल की रेडॉक्स टायट्रेशन काय आहे आणि कोणते अनदर कंपाऊंड पण ह्या रेडॉक्स टायट्रेशनच्या अंडर येतात. सो विथ एक्झाम्पल तुम्हाला आता प्रॅक्टिकल मध्ये लर्न करायचे आहे. तर त्यामध्ये फेरस सल्फेट बाय रेडॉक्स टायट्रेशन, कॅल्शियम ग्लुकोनेट बाय कॉम्प्लेक्सोमेट्रिक, सोडियम क्लोराइड बाय मॉडिफाइड वोलार्ड्स मेथड, ascorbic acid by iodometry, ibuprofen by alkalimetry. सो हे सगळे जे आहेत ते सगळ्या मेथड तुम्हाला व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस आणि ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिसच्या अंडर ह्या सगळ्या मेथड येतात. सो हे टायट्रेशनचा पार्ट पण तुम्हाला थेअरीमध्ये पण तुम्हाला बराच बघायला मिळतो. सो तिथं कन्सेप्ट क्लिअर करा आणि इथं प्रॅक्टिकली परफॉर्म करूयात आपण किंवा त्याच्या रिलेटेड व्हिडिओ बघूयात आपण. सो तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सगळे क्लिअर होतील. हे सगळं तुम्हाला लर्न करायचं आहे अंडर फार्मास्युटिकल केमिस्ट्री प्रॅक्टिकल. हा तुमचा ओव्हरऑल इयरचा सिलेबस आहे. Next, fundamentals of a preparative organic chemistry. So in that, determination of a melting point and boiling point of a organic compound. जे फंडामेंटल्स आहेत, फंडामेंटल्स ऑफ अ प्रिपरेटिव्ह ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ह्या बीट अंडर तुम्हाला मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत त्यांचे डिटरमाइन करायचे आहेत. सो ह्याच्यामध्ये पण दोन तीन कंपाऊंड आपल्याला बघावे लागतील इच. त्यानंतर 6 इज अ प्रिपरेशन ऑफ अ ऑर्गॅनिक कंपाऊंड. In that, benzoic acid from benzamide, picric acid from phenols. So हे जे दोन कंपाऊंड आहेत त्यांचे प्रिपरेशन म्हणजे काय की ते कसं बनवले जातात, सो ते आपल्याला बघायचं. सो स्टार्टिंग कंपाऊंड काय असणार आहेत, बेन्झॉइड. सो फर्स्ट जर तुम्ही बघितलं की बेन्झॉइक ऍसिड कशापासून बनलं जातं, फ्रॉम बेन्झामाइड. सो हे तुम्हाला इन डिटेल लर्न करायचे की स्टार्टिंग कंपाऊंड कोणते आहेत, रिॲक्शन कशा केल्या जातात किंवा रिॲक्शन कशा होतात, त्या रिएक्शनचे इन डिटेल स्टडी तुम्हाला करायचा आहे. किंवा साईड प्रोडक्ट कोणते बनतील, मग त्यामध्ये इम्प्युरिटी कोणत्या येतील, तर त्या इम्प्युरिटीला कसं अवॉइड करायचं आहे, हे सगळं तुम्हाला ह्या प्रॅक्टिकल सिलेबस मध्ये लर्न करायचं. आफ्टर दॅट, पिक्रिक ऍसिड फ्रॉम फिनॉल. सो हे सगळे प्रिपरेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये येतात. नेक्स्ट आहे आयडेंटिफिकेशन अँड टेस्ट ऑफ अ प्युरिटी ऑफ अ फार्मास्युटिकल. सो 7 नंबरच्या बीट मध्ये तुम्हाला व्हेरियस आयडेंटिफिकेशन टेस्ट असतील किंवा टेस्ट फॉर प्युरिटी, हे दोन्ही पार्ट इथे इन्क्लूड केले. सो टेस्ट फॉर प्युरिटी मध्ये पण आयडेंटिफिकेशन टेस्ट सारखंच असणार आहे की समथिंग काहीतरी प्रोसिजर असणार आहे की तो जो ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्यांना प्युअर फॉर्म मध्ये कसा आणलं जातं. सो ह्या रिलेटेडच्या प्रोसिजर असतील तर ते तुम्हाला इथं लर्न करायचंय. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये ऍस्पिरिन, कॅफेन, पॅरासिटामॉल, सल्फोनामाइड हे ड्रग तुम्हाला लर्न करायचे. नेक्स्ट 8 नंबरच्या पॉइंट मध्ये सिस्टमॅटिक क्वालिटेटिव्ह अनालिसिस एक्सपेरिमेंट. सो 4th सबस्टन्सेस तुम्हाला बघायचे की क्वालिटेटिव्ह अनालिसिस कसं केलं जातं आणि सिस्टमॅटिक क्वालिटेटिव्ह अनालिसिस काय, ह्या रिलेटेड तुम्हाला 4 ड्रग ह्या बीट अंडर स्टडी करायचे आहे. सो हे 8 पॉइंट आहेत जे की तुम्हाला थ्रू आउट इयर तुम्हाला लर्न करायचे. सिलेबस सगळ्यांना समजला? येस मॅम. येस मॅम. सो स्टार्टिंगला तुम्ही फक्त टायटल जरी लक्षात ठेवले तरी सफिशियंट आहे. जर कोणाला प्रॅक्टिकलचा सिलेबस काय आहे जर हे बघायचं असेल तर तुम्ही स्क्रीन तुम्हाला प्रेझेंट आहे, तुम्ही रनिंग नोट्स मध्ये पण शॉर्टली प्रॅक्टिकलचा सिलेबस राईट डाऊन करू शकता. तुम्हाला प्रॅक्टिकलचा सिलेबस का शो करते, कारण लास्ट टाइमला तुम्हाला सिलेबस वेगळा होता आणि ह्या इयर पासून तुम्हाला MSBT कडून सिलेबस अपडेट झालेला आहे. त्यामुळे थेअरी आणि प्रॅक्टिकल मध्ये बरेच चेंजेस आहेत. तर ह्यावेळेस ऍडिशनल भरपूर आहेत, जसे की अनालिसिस असेल की व्हॉल्युमेट्रिक ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस असेल किंवा ऍसे परफॉर्मन्स असेल, हे सगळं तुम्हाला नवीन अपडेटेड सिलेबस
नुसार आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर सिलेबस राईट डाऊन करू शकता. मॅम स्क्रीनशॉट पण घेतलाय. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, नेक्स्ट बघा. ज्यावेळेस पण तुम्ही एखादा केमिस्ट्री लॅब मध्ये एंटर करता त्यावेळेस तुम्हाला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. तर ते ज्यावेळेस तुम्ही केमिस्ट्री लॅब मध्ये एंटर करता त्यावेळेस त्या केमिस्ट्री लॅबचे समथिंग रूल्स आहेत ते आपल्याला पुढच्या बीट मध्ये लर्न करायचे आहेत की व्हेरियस रूल्स अँड रेग्युलेशन्स. सो केमिस्ट्री लॅबोरेटरी सेफ्टी रूल्स की तुमच्याकडे काय काय असलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही केमिस्ट्रीच्या लॅब मध्ये एंटर करता. फर्स्ट इज अ क्लॉथिंग. सो तुमचं जे क्लॉथिंग आहे ते क्लीन असले पाहिजे. सो विअर अप्रोप्रिएट क्लॉथिंग टू क्लास अँड ऑलवेज विअर अ पर्सनल प्रोटेक्टिव्ह gear such as a safety goggles, lab apron or coat and protective gloves. So ज्यावेळेस पण तुम्ही केमिस्ट्रीच्या लॅब मध्ये एंटर करता त्यावेळेस पहिला रूल आहे की तुमच्याकडे ऍप्रॉन, मास्क, हँड ग्लोव्ज अँड कॅप हे 4 क्लॉथ्स तुमच्याकडे असले पाहिजे. म्हणजे नुसते असायला नकोय, ते तुम्ही विअर केले पाहिजे. सो फर्स्ट सेफ्टी रूल काय आहे की तुम्हाला तुमच्याकडे काय असलं गरजेचं आहे, क्लॉथिंग. सो क्लॉथिंग मध्ये काय काय येतात, पहिल्यांदा तुमच्याकडे प्रोटेक्टिव्ह असं ऍप्रॉन असलं पाहिजे, लॅबचं त्या ऍप्रॉन असलं पाहिजे. त्यानंतर गॉगल्स, सेफ्टी गॉगल्स जे आहेत ते असले पाहिजे. त्यानंतर थर्ड आहे मास्क. तुमच्याकडे केमिस्ट्री लॅबचा मास्क असला पाहिजे. फोर्थ आहे तुमच्याकडे कॅप असली पाहिजे. अँड फिफ्थ इज हँड ग्लोव्ज. हे प्रोटेक्टिव्ह क्लॉथ्स तुमच्याकडे असले पाहिजे. आफ्टर दॅट फॉलो इन्स्ट्रक्शन्स. सो ज्यावेळेस तुम्ही एंटर करता त्यावेळेस केमिस्ट्री लॅब मध्ये तिथे इन्स्ट्रक्टर असतात किंवा तुमचा रिस्पेक्टिव्ह स्टाफ तिथं प्रेझेंट असतो की जो तुम्हाला तुमच्या वर्क मध्ये काय करतोय, हेल्प करतोय किंवा तुम्हाला गाईड करतोय, इन्स्ट्रक्ट करतोय. सो तुम्हाला त्या गाईडचे किंवा त्या इन्स्ट्रक्टरचे इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत. सो फॉलो वर्बल अँड रिटन इन्स्ट्रक्शन केअरफुली. ज्यावेळेस तुम्ही लॅब मध्ये एंटर करता त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात. जसं की तुम्हाला बघायला मिळेल की व्हेरियस रिएजंट एका कबर्ड मध्ये आहेत, व्हेरियस ॲपॅरेटस, ग्लास ॲपॅरेटस एका कबर्ड मध्ये ठेवलेत, अरेंज केलेत. तिथं तुम्हाला भरपूर असे केमिकल कंपाऊंड तिथं बघायला मिळतात. सो सेपरेट सेक्शन कशाचा असणार आहे, केमिकल सबस्टन्सचा असणार आहे. त्यानंतर तुम्ही जर ओव्हरऑल जर लॅबोरेटरी जर तुम्ही फिरून बघितली तर तुम्हाला लक्षात येतं की आवाज येत नाहीये तुमचा. हॅलो, व्हॉइस इज ऑडिबल? येस येस मॅम. मॅम. तर ज्यांना आवाज येत नाहीये त्यांनी नेटवर्क मध्ये या. सो डोंट डिस्टर्ब द क्लास. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. सो ज्यावेळेस तुम्ही फार्मास्युटिकल केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीमध्ये एंटर करता त्यावेळेस जर तुम्ही पूर्ण लॅब जर फिरून बघितली तर तुम्हाला समजेल की व्हेरियस इन्स्ट्रक्शन तिथे लावलेले असतात. जसं की व्हर्बल आहेत आणि काय काय रिटन आहेत. काय काय ठिकाणी तुम्हाला सिम्बॉल्स दिसतील आणि काय काय इथं रिटन मध्ये असे इन्स्ट्रक्शन लावलेले आहेत की डूज अँड डोंट्स तिथं त्यांनी लावलेले असतात. सो ते केअरफुली त्या ऑल इन्स्ट्रक्शन तुम्हाला काय करायचे, फॉलो करायचे. ऑल्सो तिथं कोण असणार आहेत, इन्स्ट्रक्टर प्रेझेंट असणार आहेत किंवा तिथे तुम्हाला गाईड करण्यासाठी तिथं स्टाफ रिस्पेक्टिव्ह प्रेझेंट असणार आहे. त्यानंतर इफ यू आर unsure about any part of the activity, ask your teacher before taking any action. So ही इन्स्ट्रक्शन खूप महत्वाची आहे. ज्यावेळेस तुम्ही लॅबोरेटरी मध्ये जाता त्यावेळेस जर समजा तुम्हाला एखादा एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना किंवा एखादी गोष्ट तिथे हँडल करताना
फुल्ली नॉलेज नसेल किंवा तुम्हाला त्याच्या रिलेटेड डाऊट्स असतील तर तुम्हाला काय करायचंय, पटकन त्या इन्स्ट्रक्टर कडे जायचंय किंवा तुमच्या रिस्पेक्टिव्ह स्टाफ कडे जायचंय. ती ऍक्शन घेण्याच्या आधी तुम्हाला त्यांना विचारायचंय हे असं करू देत का, त्यानंतर तुम्ही ती ऍक्शन घेतली पाहिजे. सो फॉलो इन्स्ट्रक्शन हा सेकंड बीट आहे किंवा सेकंड पॉइंट आहे सेफ्टी रूल मधला, की तुम्ही पहिल्यांदा केअरफुली बघायचं आहे कोणते व्हर्बल आणि रिटन इन्स्ट्रक्शन तिथं त्या लॅब मध्ये दिलेले आहेत. त्यानंतर एखादी ऍक्शन तुम्ही ज्यावेळेस घेताय त्यावेळेस तुम्ही तुमच्या इन्स्ट्रक्टरला किंवा स्टाफला विचारलं पाहिजे. थर्ड, डोंट ईट और ड्रिंक. सो डोंट ईट, ड्रिंक और च्युइंग गम इन द लॅबोरेटरी. बऱ्याच स्टुडंटला अशा सवयी असतात. सो ते येताना लॅबोरेटरीमध्ये येताना बरेच खायचं सामान आणतात किंवा त्यांना जे फेवरेट फूड आहे ते घेऊन येतात. बट केमिस्ट्री लॅब मध्ये ज्यावेळेस तुम्ही एंटर करता त्यावेळेस फूड आयटम्स तिथं अलाउड नसतात. सो फूड आयटम्स वरती काय होतात, एन्व्हायरमेंट मधले जम्स पण त्याच्यावरती बसण्याची जास्त शक्यता असते, बिकॉज मायक्रोब्स आर इझिली अट्रॅक्टेड टुवर्ड्स दॅट फूड. अँड ऑल्सो in the chemistry lab there is a few carcinogenic chemicals also present, so we don't have to take any risk about it. So don't eat or drink. So तुम्हाला सिम्पली काय करायचंय की कोणतेही खाद्यपदार्थ तुम्हाला केमिस्ट्री लॅब किंवा कोणत्याही लॅब मध्ये न्यायचं नाहीये. डोंट ईट, ड्रिंक और चेंगम इन द लॅब. लॅब मध्ये जाताना अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी करायची नाही. डू नॉट ब्रिंग इन अ फूड और ड्रिंक and don't store or place them inside any lab, glassware or equipment. एकतर तुम्हाला तिथे न्यायचंच नाहीये आणि जरी नेलं तरी बरेच स्टुडंट्स असे परफॉर्म करतात किंवा बऱ्याचदा तुम्ही काय करतात, तुम्ही जे सोबत आणले त्या गोष्टी तिथेच सोडून जातात. सो त्या प्लेस वरती क्लीनलीनेस तुम्हाला मेंटेन करायचंय. तिथं कोणतंही फूड आयटम तिथं ठेवून यायचं नाही इनसाइड द लॅब. इनसाइड लॅब मध्ये तुम्हाला कोणतेही ग्लासवेअरच्या अंडर असेल किंवा एखाद्या इक्विपमेंटच्या अंडर असेल ते फूड आयटम्स ठेवायचे नाहीये. सो ही प्रिकॉशन तुम्हाला घ्यायची आहे. आफ्टर दॅट फोर्थ, केमिस्ट्री लॅब. सो डू नॉट स्निफ और टेस्ट एनी केमिकल और सबस्टन्स. सो हे एकदम सिली रूल आहे किंवा हा कॉमन सेन्स आहे की ज्यावेळेस पण तुम्ही केमिस्ट्री लॅब मध्ये जाता तर एकसारख्या टाईपचे तुम्हाला केमिकल्स किंवा सोल्युशन्स बघायला मिळतात. सो ते तुम्ही आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्ही ते डायरेक्टली वास घेऊन बघायचं नाहीये किंवा टेस्ट करून बघायचं नाहीये. सो ते केमिकल्स आहेत त्यांना केअरफुली तुम्हाला हँडल करायचे आहेत. सो ते केमिकल्सच्या दृष्टीनेच तुम्हाला बघायचंय. सो इझिली एखाद्याला सवय असते की सो स्मेल कसा आहे, पण ते तसं करायचं नाहीये. सो कोणत्याही केमिकलला पटकन आपले नोज पाशी किंवा आयज पाशी न्यायचे नाहीयेत. देज आर व्हेरी हजार्डस केमिकल. ते केमिकल कसे आहेत, हार्मफुल आहेत. समटाइम इट्स व्हेरी डेंजरस और पॉइझनस ऑफ दिस कंपाउंड. आफ्टर दॅट safety equipment. So know where the safety equipment are located and know what to do in the event of an incident. Immediately report spill or accident to the teacher. तुम्हाला काय करायचंय, सेफ्टी इक्विपमेंट मध्ये काय आहे, फर्स्ट एड बॉक्स येतो. प्रत्येक लॅब मध्ये किंवा केमिस्ट्री लॅब मध्ये पण फर्स्ट एड बॉक्स असतो. त्या बॉक्स मध्ये काय काय आहे ह्याची तुम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे की फर्स्ट एड बॉक्स कसा असतो, सो तो कुठं ठेवलेला असतो, व्हेअर इट लोकेट. सो तुम्हाला ते बघायचे की हा फर्स्ट एड बॉक्स कसा आहे, तो कुठं ठेवलेला असतो. जर समजा एखादं प्रॅक्टिकल करताना जर तुम्हाला काय इजा झाली तर तुम्हाला त्या फर्स्ट एड बॉक्स मधले म्हणजे प्रायमरी टाईपचं जे आपण म्हणतो ट्रीटमेंट, सो तसं आहे की त्या फर्स्ट एड बॉक्स मधले स्पिल यूज करायचे आहेत किंवा एखादी क्रीम असेल, एखादं जेल असेल, टॅबलेट असतील किंवा आयोडेक्स असेल, बऱ्याच गोष्टी त्या फर्स्ट एड बॉक्स मध्ये असतात. तर डेटॉल वगैरे, कॉटन सगळं त्या फर्स्ट एड बॉक्स मधलं बघायचे आणि त्याच्यानुसार जर तुम्हाला काय इजा झाली तर ती पहिली ऍक्शन घ्यायची. त्यानंतर रीड फर्स्ट. So read throughout the instruction first and prepare the material needed before starting any activity. ज्यावेळेस पण तुम्हाला एक्सपेरिमेंट स्टार्ट करायचा सो तुम्ही सगळं बघितलं,
सगळी लॅब बघितली, कुठं काय हे सगळं बघितलं. त्यानंतर ना तुम्ही काय करता, एक्सपेरिमेंटला स्टार्ट करता. ज्यावेळेस पण तुम्ही लॅबमध्ये एंटर करता, मग तुम्हाला त्या इन्स्ट्रक्शन बघायच्या आहेत की एक्सपेरिमेंट एखादा स्टार्ट करताना त्या रिलेटेड इन्स्ट्रक्शन समोर लावलेले असतात किंवा तो रिस्पेक्टिव्ह स्टाफ तुम्हाला देतो. सो त्या गाईडलाईन्स तुम्हाला बघायच्या आहेत की एक्सपेरिमेंट कसा परफॉर्म केला जातो, प्रोसेस काय आहेत आणि ती प्रोसेस करताना तुम्हाला कोणते कोणते केमिकल, कोणते मटेरियल लागणार आहेत हे सगळं व्यवस्थित रीड करून घ्यायचं. त्यानंतर रीड केल्यानंतर ना जे तुम्हाला लागणार आहे त्या गोष्टी तुम्हाला सेपरेट करायचे. जसं की ग्लासवेअर लागणार असतील, एखादे ॲपॅरेटस लागणार असेल तर ते त्या इन्स्ट्रक्टरला विचारून, स्टाफला विचारून ते आणून घ्यायचं, आधी तुमच्या वर्क प्लेसवरती ठेवायचं आणि त्यानंतर केमिकल घेण्यासाठी जायचं. सो वन बाय वन प्रत्येक गोष्ट करायची. सो स्टेप वाईज प्रोसिजर कधी पण फॉलो करायची. सो ऍट अ टाइम 2 गोष्टी करायला जायचं नाही, कोणतीही रिस्क घ्यायला जायची नाही. जसं की केमिकल्स आणायला पण गेलेत आणि ऍट अ टाइम ग्लासवेअर आणायला पण गेलेत, असं करायचं नाही. त्यामुळं जे पण मटेरियल्स आणि मेथड जे तुम्हाला सांगितले त्यानुसार तुम्ही स्वतः सेपरेट बघायचे की काय काय लागणार आहे, किती रिएजंट लागणार आहेत, किती ग्लासवेअर यूज करायचे आहेत, त्यानुसार एक एक तुम्हाला आणून त्या वर्क प्लेस वरती ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे मॉनिटर. सो पर्सनली मॉनिटर ऑल एक्सपेरिमेंट अँड डू नॉट लिव्ह देम अनअटेंडेड. सो ज्यावेळेस तुम्ही हा पॉइंट कशाच्या रिलेटेड आहे, एखाद्या वेळेस तुम्हाला सोल्युशन फिल्टर करायचे असतात. तर तुम्ही फिल्ट्रेशनला युनिट लावलेलं असतं आणि ते तसंच तिथं सोडून तुम्ही बाहेर फिरायला गेलेले असतात. सो स्टुडंट समटाइम डुईंग दिस ऍक्टिव्हिटी. सो दिस इज अ स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन टू ऑल स्टुडंट की अशा गोष्टी करायच्या नाहीत की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म करताय त्यावेळेस त्या एक्सपेरिमेंट वरती फोकस करायचंय. सो स्ट्रिक्टली बघायचंय काय चाललंय आणि आफ्टर तुमचा रिझल्ट आल्यानंतर ना तुम्ही तो केमिस्ट्री लॅब लिव्ह करायचे. सो बिफोर लॅब तुम्ही लिव्ह करायचे नाही की एक्सपेरिमेंट हाफ मध्ये सोडलाय आणि तुम्ही तिथून निघून गेलात, असं करायचं नाही. सो जे पण तुम्ही वर्क करताय त्या वर्क वरती तुमचं मॉनिटरिंग असलं पाहिजे, तिथं तुम्ही व्यवस्थित ते हँडल केलं पाहिजे. नेक्स्ट आहे बी केअरफुल. हँडल केमिकल्स, ग्लासवेअर अँड इक्विपमेंट विथ केअर. ज्यावेळेस पण तुम्ही इक्विपमेंट, केमिकल्स वगैरे हँडल करता त्यावेळेस तुम्हाला भरपूर काळजी घ्यायची आहे. कारण फार्मास्युटिकल केमिस्ट्री लॅब मध्ये तुम्हाला ऍसिडिक सबस्टन्स पण बघायला मिळतात. व्हेरियस ऍसिड पण हँडल करावे लागतात एक्सपेरिमेंट मध्ये. त्यासाठी तुमच्याकडे ग्लास सेफ्टी गॉगल्स असले पाहिजे, मास्क असला पाहिजे आणि हँड ग्लोव्स असले पाहिजे ज्यावेळेस पण तुम्ही केमिकल हँडल करता. त्यानंतर tidy up. So keep your work area neat and tidy at all time. Store bags, purchase and books in an appropriate area and keep the decals clear. So ह्यामध्ये काय सांगितले, जो तुमचा वर्क एरिया आहे तो तुम्हाला कसा करायचा आहे, क्लीन करायचा आहे. सो तिथं डिसिप्लिन असला पाहिजे. जे पण तुमचे नोटबुक वगैरे असतील ते तुम्हाला फार्मास्युटिकल लॅबच्या बाहेर ठेवायचे आहेत आणि त्या एरियामध्ये जास्ती आणायचे नाहीये. त्यानंतर तुमचा जो एरिया आहे वर्कचा एरिया तो क्लीन असला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही एक्सपेरिमेंट फिनिश करता, एंड करता त्यावेळेस ते ग्लासवेअर क्लीन करून तुम्हाला परत आहे त्या जागेवरती नेऊन ठेवायचे आहेत आणि तुमचा जो एरिया आहे तो एरिया पण क्लीन करून ठेवायचा आहे. जर तुम्ही काय लेबल केले असेल किंवा एखादं केमिकल वे केलेलं असेल सो त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही यूज करता ते तुम्हाला परत काय करायचंय, क्लीन करून बाहेर डस्टबिन मध्ये टाकायचे. सो ज्या गोष्टी वेस्ट आहेत आफ्टर एक्सपेरिमेंट त्या नेऊन डस्टबिन मध्ये टाकणं आणि स्वतः तुम्ही जिथं उभारलेले आहात तिथल्या गोष्टी किंवा तिथला एरिया क्लीन करणं ह्याची जबाबदारी तुमची असते. नेक्स्ट आहे बी रिस्पॉन्सिबल. यूज द लॅब रिस्पॉन्सिबली. only conduct authorized experiment under the supervision of a teacher. So तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे. जाताना ज्यावेळेस तुम्ही लॅब लिव्ह करता त्यावेळेस त्या लॅब मध्ये तुमचा वर्किंग एरिया किंवा तुमच्या कलिगचा वर्किंग एरिया क्लीन आहे का नाही हे तुम्हाला चेक करायचंय. ज्यावेळेस एक्सपेरिमेंट एंड होतो
त्यावेळेस ग्लासवेअर जे तुम्ही इश्यू करून घेतलेले असतात ते इश्यू केलेले आज इट इज तिथे नेऊन ठेवलेत का नाही हे तुम्हाला बघायचंय. त्यानंतर जे वेस्ट सामान आहे ते वर्क प्लेस वरती न ठेवता त्यांना लगेच डस्टबिन मध्ये टाकायचं आहे. आणि अनदर पॉइंट ऍट द एंडला ज्यावेळेस तुम्ही अगदी लिव्ह करणार आहात त्यावेळेस बघायचं आहे की लाईट फॅन चालू आहेत का नाही. सो हे रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला तिथं घ्यायची आहे. ज्यावेळेस तुम्ही केमिस्ट्री लॅब मध्ये एंटर करता तिथपासून तुम्ही केमिस्ट्री लॅब सोडता तिथपर्यंतच्या ह्या प्रिकॉशन्स आहेत किंवा ह्या सेफ्टी रूल्स आहेत. तर हे सगळ्यांना समजलंय? येस Yes, मॅम. ma'am. ओके, काय काय करणार मग तुम्ही? फर्स्टली तुमच्याकडे काय काय असलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही केमिस्ट्री लॅब मध्ये जाता? क्लीन क्लोथ्स. सेफ्टी गॉगल. Goggles and gloves. Masks. ग्लोव्स. गॉगल्स. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्ही केमिस्ट्री लॅब मध्ये एंटर करता त्यावेळेस एंटर करताना तुमच्याकडे काय काय असलं पाहिजे. पहिलं आहे की कॉलेजचं ऍप्रॉन किंवा त्या लॅबचं ऍप्रॉन असलं पाहिजे. सो हे ऍप्रॉन, त्यानंतर सेफ्टी गॉगल्स, त्यानंतर थर्ड आहे मास्क, फोर्थ आहे ग्लोव्स, प्रोटेक्टिंग ग्लोव्स असले पाहिजे आणि फिफ्थ असली पाहिजे कॅप. सो कॅप कशासाठी यूज केली जाते? कोणाला माहिती का? नो मॅम. ओके, ज्यावेळेस पण सो वन बाय वन बघूया आपण. क्लॉथ मध्ये ज्यावेळेस तुम्ही ऍप्रॉन विअर करता त्यावेळेस ते कशासाठी असतं? प्रोटेक्शनसाठी, की जेणेकरून समजा ज्यावेळेस तुम्ही एक्सपेरिमेंट हँडल करताय तर बाय मिस्टेकनली जर तुमच्याकडून सोल्युशन किंवा ऍसिडिक सबस्टन्स जर सांडले तर ते डायरेक्टली तुमच्या स्किनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत नाहीत. त्यामुळं ऍप्रॉन असणं खूप गरजेचं आहे. ऍप्रॉन असल्यामुळे ते काय होईल, ऍप्रॉन वरती जर बाय मिस्टेकनली जर ते केमिकल सांडले, ऍसिडिक सबस्टन्स सांडले तरी त्या क्लॉथ वरती सांडतील. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला सेफ्टी गॉगल्स. सेफ्टी गॉगल्स का विअर करायचे आपण? कारण ज्यावेळेस तुम्ही केमिकल हँडल करत असतात त्या केमिकल मधून सम टाइम फ्युम्स निघतात. फ्युम्स म्हणजे काय की ते जे केमिकल आहे ते केमिकल वेपर मध्ये किंवा गॅस मध्ये कन्वर्ट होत राहतं. सो त्याचं जे नेचर आहे त्याच्यानुसार ते काय होणार आहे, डिग्रेड होणार आहे. ते मग ते हार्मफुल गॅसेस तुमच्या आईजला काय इरिटेशन देऊ नये किंवा कोणती साईड रिॲक्शन तुम्हाला होऊ नये ह्यासाठी तुमच्याकडे सेफ्टी गॉगल्स असणं गरजेचं आहे. आणि मास्क. सो मास्क मुळे काय होणार आहे, ज्यावेळेस ते गॅसेस फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असतील त्यावेळेस त्यांचा असा स्पेसिफिक स्मेल येतो. तो स्मेल खूप हार्श असतो किंवा हार्ड असतो. तो सहन न होण्यासारखा पण स्मेल तिथं तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतो. मग तो अवॉइड करण्यासाठी आणि तुमच्या माउथच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणताही केमिकल सबस्टन्स येऊ नये ह्यासाठी चुकून तुमचा हात माउथला किंवा नोजला लागू शकतो आणि तुम्हाला रिॲक्शन बघायला मिळतात. सो त्या हार्मफुल रिॲक्शन अवॉइड करण्यासाठी मास्क, गॉगल आणि ऍप्रॉन हे असलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असता त्यावेळेस ते जे केमिकल आहे ते तुम्हाला वेग करायचं असतं किंवा ते सोल्युशन तुम्हाला ऍसिडिक सोल्युशन वन कंटेनर टू अनदर कंटेनर ट्रान्सफर करायचं असतं. मग त्यावेळेस ते तुमच्या स्किनच्या सो हँडची जी स्किन आहे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जास्त येतात तसे केमिकल सबस्टन्स. त्यामुळं तुमच्या हातामध्ये काय असले पाहिजे, ग्लोव्ज असले पाहिजे. तर विदाउट ग्लोव्ज कुणीही केमिकलला हात लावायचा नाही. त्यानंतर जी कॅप आहे ती कॅप आपण का विअर करतो, कारण जे तुमचे हेअर्स आहेत त्यांना सुद्धा इजा होऊ नये ह्यासाठी. आणि अनदर पॉइंट काय आहे की ज्यावेळेस तुम्ही कॅप विअर करता त्यावेळेस तुमचे हेअर्स आहेत ते हेअरफॉल होणार नाहीये. सो टायटन राहतील वरती आणि जे तुम्ही वर्क करताय सो त्याच्यामध्ये कुठेतरी इम्प्युरिटी येणार नाहीये. सो सम टाइम काय होतं, आपले हेअरफॉल आहेत ते आपल्या वर्किंग प्लेस वरती ऑब्झर्व व्हायला लागतात. ह्यासाठी तुम्हाला सगळं काय करायचंय, हेअर्स वर टाईट करायचे आहेत आणि त्यानंतर
कॅप तिथं तुम्हाला लावायची आहे आणि तुमच्या हेअर्सला पण काही डॅमेज होणार नाहीये हार्मफुल केमिकलमुळे. तर सगळ्यांना समजलंय? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. ma'am. नेक्स्ट आपण एक व्हिडिओ बघूया. वेट फॉर अ मिनिट. डूज आणि डोंट्स आहेत. सो फर्स्ट काय होतं? फर्स्ट काय सांगितलं त्यांनी? समजलंच नाही मॅडम. ओके, व्हिडिओ थोडा फास्ट आहे. सो केअरफुली बघा की पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलंय. रिपीट करूयात व्हिडिओ. सो स्क्रीन वरती काय दिसतंय तुम्हाला? लिसन आणि ओके, रीड. Listen attentively to the teacher's instructions. Church instruction. ओके, हे तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला काय करायचंय? जे पण तुमचे स्टाफ आहेत किंवा इन्स्ट्रक्टर आहेत केमिस्ट्री लॅब मधले, त्यांचे जे इन्स्ट्रक्शन आहेत ते लिसन करायचे. ते तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यायचे. आणि डोंट्स बघा. सो हे करायचं नाहीये, त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. और यू विल एंड अप कन्फ्युज्ड अँड डू समथिंग रॉंग. जर तुम्ही व्यवस्थित लिसन नाही केलं तर काय होणार आहे? तुमच्यामध्ये डाऊट्स राहतील, कन्फ्युजन होईल तुम्हाला आणि तुम्ही तिथं काय करणार आहे? चुकीच्या गोष्टी तिथं ऑपरेट करायला लागतात. म्हणजे प्रोसिजर वगैरे चुकीची असेल, केमिकल चुकीची यूज करचाल. त्यासाठी पहिली इन्स्ट्रक्शन काय आहे की तुमच्या रिस्पेक्टिव्ह स्टाफचं किंवा इन्स्ट्रक्टरचं तुम्हाला केअरफुली लिसन करायचंय, ऐकायचंय. सो सेकंड काय आहे? गॉगल क्लॉथ्स टू टेस्ट. ओके, नेक्स्ट आहे क्लॉथिंग रिलेटेड. सो क्लॉथिंग कसं असलं पाहिजे? तुमच्याकडे काय काय असलं पाहिजे? गॉगल्स, शूज, कॅप. Cap. ओके, जे मगाशी आपण क्लॉथिंग मध्ये डिस्कस केलं होतं ते सगळे पॉइंट. फर्स्टली ॲप्रॉन असलं पाहिजे. सेकंड सेफ्टी गॉगल. थर्ड मास्क असला पाहिजे. नंतर हँड ग्लोव्स अँड कॅप. हे सगळं तुम्ही वेअर केलेलं असलं पाहिजे. प्रॉपर अटायर म्हणजे तुमचं जे बिफोर एंट्री जे आहे ते तुमचे क्लॉथिंग व्यवस्थित असले पाहिजे. आणि डोंट्स मध्ये काय आहे की जे तुम्ही ते वेअर केलेलं नाहीये आणि लूज अप्रोच मध्ये केमिस्ट्रीच्या लॅब मध्ये एंटर करताय.
थर्ड काय आहे? Food and drink. Food not allowed. फास्ट फूड इंटेक नाही करायची. हम्म. Okay, next. नेक्स्ट काय सांगितलं त्यांनी? ऍक्सिडेंट झाला असेल तर शिक्षक म्हणजे टीचरना विचारा. चुकून तुमच्याकडून ग्लासवेअर ब्रोक झाले असतील किंवा सोल्युशन सांडला असेल तर तुम्हाला काय करायचं, तुमच्या त्या स्टाफकडे जाऊन सांगायचं आहे असं झालं आहे, किंवा इन्स्ट्रक्टरला सांगायचं आहे. पण ते आहे तसं सोडून जायचं नाहीये. सो डू मध्ये काय करायचंय, टेल द टीचर अबाउट इन्सिडेंट, की काय झालंय किंवा कोणतं सोल्युशन सांडलंय. अँड डोंट मध्ये काय करायचंय, जस्ट लिव्ह इट देअर, म्हणजे हे तुम्हाला करायचं नाहीये, की असं आहे असं सोडून जायचं नाहीये. सो नेक्स्ट काय सांगितलंय त्यांनी? Fire safety. Fire safety. फायर सेफ्टी. सो फायर सेफ्टी. ओके. सो तुम्हाला समजलं की तिथं अलाराम आहेत किंवा तिथं बरेच फायर सेफ्टीसाठी तुम्हाला इन्स्ट्रुमेंट तिथं असतात. सो ते यूज करायचे आहेत. इन्स्ट्रक्टरला इन्फॉर्म करायचं आहे. डोंट मध्ये काय करायचंय, भिऊन तिथंच थांबायचं नाहीये. तो पटकन इन्फॉर्म करायचं आहे तुमच्या रिस्पेक्टिव्ह स्टाफला. नेक्स्ट काय सांगितलं त्यांनी? Handling material. And tools carefully. केअरफुली हँडल करायचे आहे.